एकतर या आख्यानाच्या अनुषंगाने तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होईल असा आशीर्वाद देऊ शकतो, नाहीतर राजसभेत बानूला कोणते स्थान द्यायचे हे ठरवण्याचा अधिकार मी तुला देऊ शकतो. म्हाळसा, आता तूच ठरव तुला काय हवे ते. काय करावे, कोणती मागणी पूर्ण करण्यासाठी यांना सांगावं. यांनी मला मूळ रूपाची जाणीव करून दिली तर आख्यान समाप्तीनंतर यांचे अवतार कार्य पूर्ण झाल्यावर यांच्या बरोबर मीच जाईन. म्हाळसा, काय झाले? हा माझा विश्वास आहे की मलाच माझ्या मूळ रूपाचे स्मरण प्रथम होणार. मी ते साध्य करीनच. आणि असे असताना बानूला कोणते स्थान राजसभेत दिले जाईल हेच मागणे मला मागायला हवे. म्हाळसा, राजसभेत जाण्यासाठी उशीर होत आहे, तेव्हा तुझे काय मागणे आहे? बानूला कोणते स्थान दिले जाईल हे मी ठरवणार. चला निघूयात. आज गडावर यात्राच आहे जणू. माणसांनी फुलून गेलाय गड समजा. तुला कसं ठाव? बाहेर लोक म्हणत होती पण पायऱ्यांवर निस्ती माणसांची रिगस लागली आहे. ती तर बघतीच आहे मी सकाळ धरणं. पर अजून गडावरून तुझ्यासाठी कुठला सांगावा नाही का? कोण आलं बी नाही होत. काय करावं कळतच नाही. देवांनी आख्यान ऐकाया गडावर ये असं सांगितलं आहे. असंच निघावं का? पर तू तत गेलीस आणि पुण्यांदा कुठला तंटा झाला तर? मला तर वाटतंय जवळ कोण सांगा येत नाही, बोलवत नाही, तवर तू जायला नग बघ. कुणीतरी बोलवाय येणारच बघ. आणि मी काही एकली जाणार आहे वय तत. अगं तुला बी यायचं आहे माझ्या संग. मी आलं तर चालेल वय? म्हणजे अगं हे काही विचारणं झालं वय? तुला बी यायचं आहे माझ्या संग. बाणूबाई, 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 देवानं तुमच्यासाठी मेना धाडला आहे. तुम्हाला गडावर बोलवलं आहे. आता मिटली ना काळजी तुझी? वय गडावर आख्यान होणार म्हणून समजा गड सजवला आहे. समधी तयारी झालेली आहे. तुम्ही लवकर चला जी. आख्यान कुठं होणार आहे? राजवाड्यात. यार सावकाश सावकाश. हा हा ठेव.
येळकोट 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 सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 नमो चंड मार्तंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा आज आपण ज्या सोहळ्यासाठी इथे सगळे जमलो आहोत त्याला आपण लवकरच सुरुवात करूयात. म्हाळसा, काही वेळ थांबूयात. का? अजून बानू नाही आली. तेव्हा थांबूयात. जेजुरी गडावर मल्हारी चरित्राचं आख्यान मांडलं जाईल, ज्यात तुझ्या आणि म्हाळसेच्या मूळ स्वरूपाच्या खुणा आहेत. त्या शोधत शोधत तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळेल. तुला तुझ्या जीवाचे कान करून ते श्रवण करावं लागेल. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आणि तुझे इथले कार्य पूर्ण होऊन तू माझ्या सोबत कैलासात येशील. शिवलोकात अनंत काळापर्यंत सुख उपभोगशील. आपण अजून किती वेळ प्रतीक्षा करायची आहे? प्रधानजी, देवा, आज आख्यान मांडून मल्हारी चरित्राला जे आरंभ करणार आहेत तेच अजून आले नाहीत. आपण नारद मुनींची प्रतीक्षा करतो आहोत. म्हाळसा, ह्या कार्यासाठी प्रत्यक्ष नारद मुनीशिवाय दुसरं कोणी आहे का? नाही. आपण त्यांची प्रतीक्षा करूया. पण त्यांनी एवढे विलंब लावायचे कारण काय? काहीतरी कारण असल्याशिवाय ते असे करणार नाहीत.
मला कळलं काय कारण आहे ते. होय, काय बरं? त्यांची प्रिय शिष्य आली नाही अजून. मी इथे उपस्थित आहे याचे काही महत्वच नाही. म्हाळसा म्हणतायत ते योग्य आहे. हे आख्यान लवकरात लवकर सुरू होईल असं काहीतरी करावं. नारायण नारायण. आज श्री मल्हारी चरित्राच्या नवीन पर्वाला आरंभ होतो आहे. श्री मार्तंड भैरवाच्या अवताराचा अध्याय पुन्हा नव्याने सांगणे आहे. या चरित्र कथनाचे दायित्व माझ्यावर सोपवले हे माझे महत् भाग्य. जेजुरीला प्रस्थान करूया. नारायण नारायण. दामान चला दामान. दगड धोंडे बघा. दामान. थांबा 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 थांबा. ठेवा ठेवा. सावकाश सावकाश. बानाई देवी गड आलाय बरं का. तलाजी. चला. घाबरू नका. तुम्ही कोण? मी मल्लासूर. म्हणजे देवांनी ज्यासनी युद्धात मारलं ते? होय, तोच मी. पर मरून बी तुम्ही हात कसा? मला तर ह्यो भूत वाटतोय. चला पळा इथून. नाही, मी भूत नव्हे. श्री मार्तंड भैरवांनी जेव्हा माझा वध केला तेव्हा माझ्या मृत्यूपूर्वी त्यांनी आपले चरण माझ्या मस्तकावर ठेवले आणि त्यावेळेस माझे अष्ट सात्विक भाव जागृत झाले. त्यावेळेस मला नारद मुनींनी सांगितलेल्या मानस पूजेचे स्मरण झाले आणि मी श्री मार्तंड भैरवांची मानस पूजा केली. मी श्री खंडेरायांना शरण गेलो
आणि माझ्या पापकर्मांची क्षमा याचना केली. ते सांब सदाशिव आहेत, त्यांनी मला क्षमा केली. पर तुम्ही हात कसं? मृत्यूपूर्वी मी श्री खंडेरायांना तुमच्या चरणी मला अखंड स्थान मिळावे म्हणून आर्त प्रार्थना केली. त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. शिवभक्ताला मृत्यूनंतर शिवलोक प्राप्त होतो. माझ्यासाठी हा शिवलोकच आहे. मी येथे सूक्ष्म देहानं निवास करतो. आम्ही जी कथा ऐकणार आहोत ती तुम्ही आधीच सांगितलीत की. अजून सांगण्यासारखे बरेच काही आहे. मी मल्ल आणि माझे हरण केले म्हणून मी माझे नाव त्यांना धारण करण्याची विनंती केली आणि त्यांनी सुद्धा मल्हारी हे नाव धारण केले. हा सर्व इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच आहे. पर तुम्ही माझ्या मोहर कशा पाय आलासा? तुमचे दर्शन घेण्यासाठी. आपण साक्षात श्री खंडेरायांच्या अर्धांगिनी आणि हे पद प्राप्त करणाऱ्या स्त्रीचे दर्शन घेणे हे पुण्याचे आहे. तुमचे दर्शन घेऊन मी आज कृतकृत्य झालो. भानू आता हातच बोलत बसणार आहेस का? आता आख्यान सुरू बी होईल. आणि मी बी ह्यासने आधी कधी पाहिलं नाही. बिगी बिगी चला आता. आम्ही जातो आता. हो, पण एक सांगतो, जे कोणी हे मल्हारी चरित्र ऐकेल त्याच्या जीवनाचे सार्थक होईल. त्याला सर्व सुख प्राप्त होतील. तुम्हासनी एक विचारू का? भानू तू चौथाच बोलत बसलीस. विचारा देवी. तुम्हासनी पुण्यांदा भेटायचं असेल तर भेटता येईल ना? हो, का नाही. माझे स्मरण करताच आपल्या सेवेसाठी मी हजर राहीन. पण तुम्हाला माझे काय सहाय्य हवे आहे? आज जे आख्यान आम्ही ऐकणार आहोत त्यात मला आणि म्हाळसा देवींना आम्ही कोण आहोत ते ओळखायचं आहे. आणि जिला ते ओळखता येईल तिच्या संग देव कैलासात परत जाणार आहेत. ते साक्षात श्री महादेव आहेत. त्यांच्या लीला अगाध आहेत. त्याचा अर्थ कळणे एवढं सोपं नव्हे. मी काय सहाय्य करू? म्हणूनच म्हणते हाय म्या, तुम्हासनी एवढं समजत हवं आहे. मला काय आडलं समजलं नाही तर तुम्ही मला मदत कराल ना?